लाडकी बहीण योजना बघा, एक मोठी अपडेट आलेली आहे। लवकरात लवकर तुम्हाला पैसे तर भेटणारच आहेत, पण ज्या लोकांनी गैरप्रकार करून चुकीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना या ठिकाणी मोठा दंड या ठिकाणी लावणार आहेत। काय नेमकी बातमी आहे आणि ज्या ताईंना 1,500 रुपये आले नसतील, 4,500 आले नसतील, त्यांच्यासाठी पण एक मोठी अपडेट आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पैसे जर आले नसतील काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, सगळ्यात समोर तुम्हाला दिसते सकाळी न्यूजपेपरची ही बातमी आहे। थोड्याच वेळापूर्वीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। लाडकी बहीण योजना ज्यांनी बोगसगिरी करून लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले त्यांच्या खात्यावर शासकीय व्यवहार होणार नाहीत, मंत्री तटकरेंची माहिती। बघा, ज्या लोकांनी डबल फॉर्म भरलेत, ज्या लोकांनी गैरप्रकार केलेत त्यांच्यावर आता कोणत्याच प्रकारचे शासकीय व्यवहार होणार नाहीत, म्हणजे त्यांचा डीबीटी या ठिकाणी कायमस्वरूपी बंद होणार आहे। डीबीटीचा अर्थ असतो सरकारी योजनेचे पैसे भेटणं। ही योजना सोडा, आता भविष्यात आता तुम्हाला कोणत्याच योजनेचा फायदा मिळणार नाही जर तुम्ही गैरप्रकार केला असेल, जर तुम्ही या ठिकाणी चुकीचे फॉर्म भरून पैसे कमवले असतील तर या ठिकाणी मोठा निर्णय झालेला आहे। बोगस लोकांसाठी हा निर्णय झालेला आहे। या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, पहिल्या एक वेळेस तुम्ही बघितलं होतं 30 फॉर्म एकाने भरले होते, त्याच्यानंतर आता एक नवीन गोष्ट उघडकीस आली आहे। 38 अर्ज एका माणसाने भरलेले आहेत, त्या माणसावर देखील कारवाई केली जाणार आहे। 25 तारखेपासून बघा तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना 1,500 रुपये भेटले, बऱ्याच ताईंना 4,500 रुपये भेटले, पण काही ताईंना पैसे भेटत नव्हते। त्याच्यामुळे स्क्रुटिनी नियमानुसार सगळ्या गोष्टी चेक होत होत्या। त्याच्यामध्ये ही बातमी शेवटच्या दिवशी ही बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। ज्या ताईंना या ठिकाणी 1 रुपया पण आला नसेल त्या ताईंसाठी एक या ठिकाणी मोठी बातमी आलेली आहे की त्यांना बघा थोडा अजून वेळ लागू शकतो, कारण की स्क्रुटिनी जे बोगस लोक या ठिकाणी घुसलेले आहेत मध्ये, त्यांना या ठिकाणी चोप देण्यासाठी परत एकदा अर्जाची छाननी सुरू झाली आहे। तुम्ही म्हणत असाल की सर आम्हालाच का पैसे भेटत असतील? काळजी करू नका, जर तुम्ही पात्र असताल तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। संध्याकाळी 6 वाजता परत एकदा टप्पा सुरू होणारे पैसे येण्याचा। सकाळी 9 वाजता पण बऱ्याच ताईंना आज पैसे आलेले आहेत। कुणाकुणाला पैसे आलेत आज एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि संध्याकाळी 6 वाजता तुम्ही सगळेजण रेडी राहा, संध्याकाळी 6 वाजता परत एकदा तुम्हाला पैसे येणार आहेत, काळजी करायची कारण नाहीये। पण ज्या लोकांनी डबल फॉर्म भरलेत, ज्या लोकांनी 2 योजनेचा फायदा घेतलाय, ज्या लोकांनी चुकीचे डॉक्युमेंट्स लावलेले आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। तुमचं डीबीटी अकाउंट डायरेक्ट बाद करण्यात येणार आहे। या ठिकाणी शासकीय पुढच्या कोणत्याच शासकीय योजना त्यांना आता लागू होणार नाहीयेत। एक मोठा धक्का या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी अजून पुढे नेमकी बातमी काय आहे ती आपण बघूया। काय म्हणाल्या आदिती तटकरे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटीपेक्षा जास्त अर्ज आले आहेत, त्या अर्जाची छाननी केली जात आहे। चौकशी ज्या नागरिकांनी दुसरे आधार कार्ड वापरून लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून कारवाई केली जाईल। ते 38 बँक खाते महिलांचे नाहीत तर ते प्राथमिक चौकशीत समोर आलेले आहेत। ज्या महिलांची नावे वापरण्यात आली आहेत त्यांच्या देखील खात्याची चौकशी केली जाणार आहे। सध्या लाभार्थी महिलांना 3रा हप्ता वितरित होत आहे। बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही 38 असे वेगवेगळे लोक सापडलेले आहेत ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे आणि दुसऱ्यांच्या नावावर स्वतःचे आधार कार्ड लावून पैसे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे। डीबीटी त्यांनी काय घोटाळा केला आहे, सगळ्या चौकशी या ठिकाणी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत, लक्षात घ्या। आणि त्यांनी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली, 3रा हप्ता जो आहे, 3रा हप्ता या ठिकाणी वितरण सुरू आहे, लक्षात घ्या। तुम्हाला तेच सांगतोय, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही काळजी करायची कारण नाहीये, लक्षात घ्या। आज संध्याकाळी 6 वाजता तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार म्हणजे होणार। 25 तारखेला पैसे आले होते 4,500 रुपये, बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे आले होते, तुम्हाला आकडेवारी पण मी सांगितली होती। नंतर दुसरं 26 तारखेला या ठिकाणी
बऱ्याच ताईला 4,500 रुपये परत पडले होते. 27 तारखेपासून 1,500 रुपयाचा हप्ता पडायला सुरू झाला होता. ज्या ताईला पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते त्यांना 1,500 रुपयाचा हप्ता 27 तारखेला, 28 तारखेला, 29 तारखेला 3 दिवस सलग पैसे पडलेले आहेत. 1,500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी मिळालेला आहे. पण ज्या ताईंना अजून एक फुटकी कवडी पण भेटली नाहीये, फुटकी दमडी पण भेटली नाहीये, 1 रुपया पण भेटला नाही, त्या ताईंनी देखील काळजी करायची कारण नाहीये. जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलेला असेल काळजी करू नका. लक्षात घ्या, आज जरी तुम्हाला पैसे भेटले नाहीत तरी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय पुढच्या महिन्यात तुम्हाला 6,000. बघा, जसं काही ताईंना पहिल्या टप्प्यात फॉर्म भरले होते पैसे आले नव्हते, दुसऱ्या वेळेस टप्प्यात पण पैसे आले नव्हते, त्या ताईंना 4,500 डायरेक्ट आले होते. मी सांगत होतो विश्वास ठेवा म्हणून. यस, त्यांना 4,500 रुपये आले. त्या स्वरूपात जर तुमच्या सगळ्या गोष्टी योग्य असतील, 1 पण रुपये तुम्हाला अजून आला नसेल, 6,000 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटणार म्हणजे भेटणार. याच्यामध्ये काहीच प्रश्न राहिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, ज्या ताईंना पहिल्या टप्प्यात पैसे भेटले, दुसऱ्या टप्प्यात भेटले, ज्यांना 3,000 रुपये या ठिकाणी भेटले होते पण अजून या तिसऱ्या टप्प्याचे पैसे भेटले नाहीत, त्यांनी देखील काळजी करायचं नाही. आज संध्याकाळपर्यंत सगळ्याला पैसे भेटतील. आणि जर या ठिकाणी तुम्ही स्क्रुटिनीमध्ये म्हणजे या अर्ज प्रक्रियेच्या छाननीमध्ये जर सापडलेला असताल, जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, कारण की बघा अप्रुव्हल आलं होतं, पेंडिंग दिसत होतं, त्यामुळे पैसे आले होते सगळ्यांना, पण परत काही कारणास्तव फॉर्म छाननीमध्ये परत रिजेक्ट बऱ्याच ताई झालेले आहेत. जर तुमचं स्टेटस रिजेक्टेड झालेलं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कोणत्या कोणत्या अशा ताई आहेत का ज्यांना रिजेक्टचा मेसेज आलाय. पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट करा. भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. सर्व ताईंनी एक कमेंट करायची म्हणजे करायचीच आहे. सर्वांना एक गोष्ट सांगतोय, जर तुम्हाला पैसे हवे असतील तर लवकरात लवकर मी जे सांगतोय ते लक्षात द्या. बघा, जर तुमचा डबल फॉर्म भरलेला असेल पैसे भेटणार नाहीत. डबल फॉर्म कोणी भरलाय का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. दुसरी गोष्ट, जर तुम्ही डीबीटी केलेलं नसेल अकाउंटला पैसे भेटणार नाहीत. दुसरी गोष्ट, जर तुमचं डीबीटी कंप्लीट आहे पैसे भेटणार. तिसरी गोष्ट, जर तुमचं जॉईंट अकाउंट असेल आणि तुमच्या अकाउंटला आधार कार्डच्या वेळेस दुसऱ्यांचं जर अकाउंट असेल तर या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला रिजेक्ट आला असेल, रिजेक्ट पेंडिंग मध्ये होतं तुमचा फॉर्म, रिजेक्ट जर आलेला असेल, फॉर्मचं स्टेटस जर रिजेक्ट असेल, संपला विषय, तुम्हाला या टप्प्यात पैसे भेटणार नाहीत. तुम्हाला ओरडू त्याच्यामुळे सांगत असतो की दररोज चेक करा. तुम्हाला पैसे येत नाही त्याचं कारण एकमेव असू शकते, तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, पेंडिंग मध्ये पडू शकतो, रिव्ह्यू मध्ये जाऊ शकतो. तर जर तुमचं असं काही झालेलं असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. असं कुणाचं झालं असेल तर त्यांनी नाव टाकायचंय, त्यांचं जिल्हा टाकायचा आहे, कधी फॉर्म भरला होता, अप्रूव्ड कधी आलता, डीबीटी कधी आलतं आणि रिजेक्ट कधी आलंय ते मला सांगायचंय. आणि रिजेक्टचं कारण पण सांगा की बाबा कोणत्या कारणामुळे तुम्हाला या ठिकाणी रिजेक्टचं बटन आलंय. तर त्या ताईंनी लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाकडे जायचंय. यस, ऑनलाईन स्वरूपात आता त्या अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरायला येत आहेत. ऑनलाईन वेबसाईट चालू झालेली आहे. नारी शक्ती ऍपवरून त्यांना फॉर्म भरायची गरज नाहीये. ऑनलाईन पोर्टलवर जाऊन, वेबसाईटवर जाऊन त्या ताईंना युजर आयडी पासवर्ड भेटलेले आहेत. अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर जायचं आहे त्यांच्याजवळ आणि त्यांच्याकडून फॉर्म सबमिट परत करून घ्यायचं आहे. लवकरात लवकर ही काळजी करा. आज शेवटचा दिवस आहे. लवकरात लवकर सगळ्यांनी काळजी करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आज शेवटचा दिवस आहे. लवकरात लवकर सर्वांना ही बातमी द्यायची, सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करायचा. ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी तर लाईक करायचंच आहे, त्यांनी पण शेअर करायचं आहे आणि ज्या ताईंना पैसे आले नाहीत त्यांनी देखील शेअर करायचं आहे. काही प्रश्न असतील तर लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये विचारा. थोड्या वेळात तुम्हाला प्रश्न उत्तर तुमचे घेणार आहे. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.